तू नारद जाने नामती दीक्षुतयाची या चरणी नमन गा जिनी दरी मजित विलाची बरी तो संभाजी जानन बाई तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरा दम निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे तकदीर बदल जाए मेरी तकदीर बदल जाए। मी काना देशातला असल्यामुळे आणि कीर्तन सुद्धा काना देशामध्ये होतंय म्हणून मला की नाही संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे। आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनगण माता पिता। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारी तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तोमा माता पितांच्या सेवेसाठी निवडला विठ्ठल। कार्यक्रम के निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली आणि अकलाड नगरी मधले आपले अकलाड नगरी मधले आपले सुपुत्र म्हणजे रिटायर फौजी आमचे बापू साहेब धनराज माळ यांच्या कन्या सौ निकिता व निकिताबाई श्री योगेश गुलाबराव देवरे यांना पुत्र रत्नाचा लाभ झालेला म्हणजे इकडचे आमचे बापू साहेब आमचे यूट्यूब चॅनलचे दोघे मालक विकास भैया असतील विकास दादा आमचे विजू भैया असतील भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे पिरुड्याचे वायदी पाटील असतील आमच्या नाशिकचे आई साहेब आहेत आमचे नांद्रेहून आमचे पाटील साहेब आलेले आहेत अजून आणि सर्व गावातील श्रोतेगण बरेच ऐकू शकतो आणि भगवंताचं नाव घेऊ शकतो अन्यथा ते शक्य नाही म्हणजे तुमचा पुण्याचा साठा असेल तर तुम्ही ते येऊन बसलात जो आला नाही सोपे मी नेहमी कीर्तनातून उदाहरण सांगतो
जर तुम्हाला गावी जायचं असेल, तुमचे 15-20 ड्रेस असले, तुमच्या महिला मता 50 साड्या असतील, पण तुम्हाला जी स्वच्छ वाटते तीच साडी नेसून जातात, जी साडी चांगली आहे तीच तुम्ही नेसतात, परिधान करतात आणि मग गावी जातात. बरोबर आहे ना? हो. जर आपण संसारी जीव, आपल्याला भगवंतानं जन्माला घातले, त्याची लेकरं आपण आहोत, तरी आपण आपल्या आवडी निवडीचे कपडे घालतो. मग तो जगाचा मालक आहे, तो असा गंदा कपडा येऊ देईन का जोडे? सोपं आहे. बरोबर आहे की नाही? तो बी असा धुयलच कपडा घालीन. हा, म्हणून तुम्ही येऊन बसलात. धन्य माता पिता तयाची. आणि ज्या लेकराच्या वारशानिमित्ताने कीर्तनाचा योगा विषय तिथेच येतो महाराज. ते सुद्धा पुण्यवान असला पाहिजे, बाळ सुद्धा पुण्यवान असलं पाहिजे. नाहीतर कीर्तन बऱ्याच ठिकाणी होतात. आम्हाला फोन पण येतो, महाराज आपल्या पोराचं बारसं करायचंय, आपल्या पोराचा वाढदिवस करायचा आहे, ऐन टाइमला आम्हाला दर लागू के घ्या महाराज. समजिले येणारा नवी पुण्य कमी शिव. कीर्तन आणि कथा ज्याच्या नशिबी असतं, ज्याचा पुण्याचा साठा असतो, तोच करू शकतो. हा, आणि याचा बेनिफिट असा असतो, तुम्ही जर का कीर्तनात येऊन बसलात तर मरण तर सगळ्यांना, पण मरायची पद्धत वेगळी असते. जर तुम्ही भगवंताचं नामचिंतन ऐकत असाल, भगवंताचं गुणगान गात असाल, जाण्याचा गावात प्रवेश करण्याचा दर्जा एका हा दिसतोय म्हणून एका, पण वरचा जो दर्जा आहे ना तो दिसत नाही, पण दोघांचा वेगळा वेगळा. इथला दरवाजा दिसतो आपल्याला प्रवेश करायचा, पण जगाच्या मालकाच्या कडे 2 दरवाजे आहेत. जे नामचिंतन करतात, नामचिंतन ऐकतात, त्यांचा जाण्याचा मार्ग वेगळा आहे. आडेना दर्जांकडे नका देखा. काय काय लोक सांगतात, तुम्ही कीर्तनकार बी त्याच दर्जावाटे जाणार शेत का नाही, आणि आम्ही खाणारा पिणारा बी त्याच दर्जावाटे जाणार आहेत. आव दरवाजा नाही, वरना दर्जा वेगळा. तो दर्जा वेगळा, आमना मार्ग वेगळा. हा, खाणारा पिणाराच ना वेगळा. तेवढं बरं आडे बडा की माळकरी बसे शेत. हा, माळकरी शेत ना. बट सांगू महाराज तुला बट कुठंच पण माळा घाला सांगा, तेच आवडत नाही आम्हाला. आमच्या बापूसाहेबांनी नियोजन भारी केलेले आहे. बापूसाहेब नातूच्या वाढदिवसानिमित्ताने कीर्तन आहे. खरं तर सांगू का, काही काही लोकेशनी मानसिकता आशीर्वाद बरं का, म्हणजे मला खरं बोलावं आवडस. तुमले बडाच माहिती थोडा राग येईन तुमले, पण मला सत्यता मांडणं आवडस. काही काही पोरगाले पोरगा व्हायला मी कीर्तन ठेवत नाही, पण तुम्ही पोरले पोरा व्हायला कीर्तन द्यायचे. अहो काय आनंद पाहिजे. बरोबर आहे की नाही? हो. तसं आमनं एक उदाहरण राहिले अजून. विठ्ठल विठ्ठल. पण नुसतं नामचिंतन करून चालत नाही. तुकोबाराई अभंगातून सांगतात, भक्ता इथे जाणार जे देही उदास, जे देहावर उदास असतात. मॅच जिंकलो मॅच. असं आहे का? नाची लिहू का थोडं? विठ्ठल विठ्ठल. आपण भारतीय आहोत, आपल्याला आनंद झालाच पाहिजे. हो, आनंद व्यक्त केला पण पाहिजे. पण कधी कधी काय होतंय माहिती का, मी आता फौजी बापूंकडे कार्यक्रम करतोय म्हणून सांगावं वाटते. मॅच जिंकल्याच्या नंतर त्याला किती लाख रुपये भेटतात त्याचा हिशोब नाही, पण माझा जवान सीमेवर लढता लढता मरतो, त्याला काय भेटतं कधी बघितलं? खरं तर शोकांतिका या गोष्टीविषयी, म्हणजे तो पण स्वाभिमान आहे. पण असं नाही वाटत का जे जीवाशी खेळतात त्यांच्या जीवाशी आपण खेळतोय असं नाही का वाटत? कधी कधी न्याय झाला पाहिजे असं वाटतं. त्यांच्यासाठी एवढे फटाकडे फोडले जातात. जेव्हा जवान येतात ना सीमेवरनं, तर त्यांच्यासाठी जर फटाकडे असे फोडले तर अजून अधिक आनंद वाटेल. देही उदास, जे देहावर उदास असतात त्या भक्तांबद्दल तुकोबाराई सांगतायत. मग महाराज देहावर उदास होणं काय असतं? आता ज्याच्या त्याच्या परीने भक्ती करतात. कदाचित मी मागे घेतला असेल अभंग, घेतला नाही घेतला, कुठे घेतला होता? याची थोर भक्ती आवडते देवा, नाही का? भक्तीचे प्रकार ज्याच्या त्याच्या पद्धतीने, पण इथं तुकोबाराई सांगतात ना, भक्ता इथे जाणार जे देही उदास, जे देहावर उदास असतात त्या भक्तांबद्दल तुकोबाराई सांगतात. मग देहावर उदास असणं काय?
देहावर उदास असणं काय थोडक्यात सांगेल. एक साधू रस्त्याने चालत होता. रस्त्याने चालत असताना साधूच्या पायाला कुत्र्यानं चावा घेतला. कुत्र्यानं चावा घेतला, पण साधू त्या कुत्र्याला हाड सुद्धा म्हणत नाही, हाकलत सुद्धा नाहीये त्या कुत्र्याला. सगळी लोक बघत होते, बोले साधू महात्म्याला कुत्रा चावतोय, पण यो महात्मा हाकलत सुद्धा नाही कुत्र्याला. त्रास होत नसेल का, विजा होत नसेल का कुत्रा चावा घेतोय तर? साधू चालत होता, कुत्रा चावत होता. बाकीच्या बसलेल्या लोकांनी त्या साधू महात्म्याला सांगितलं, बाबा अरे तो कुत्रा तुम्हाला चावतोय, कमीत कमी त्याला हाकला तरी, तो तुमचं शरीर खातोय म्हणला. साधू महात्म्यानं सांगितलं, तो कुत्रा चावा घेतोय म्हणे. हो. माझा आता ते मांस निघतंय, ते खायला सुरुवात केली ना, हा, तर यात माझं काही नुकसान? कोण म्हणतं? साधू महात्मा सांगतो, इसमें मेरा क्या नुकसान है भैया. मग कुत्ता जाने और चमडा जाने. काय सांगतो साधू? कुत्रा जाणे आणि चमडा जाणे, माझं काही जात नाही. त्याचं आणि त्याचं नातं, त्याच्याशी रिलेशन आहे, त्याचा संबंध आहे, माझा काही संबंध नाही. अशा संतांची अशा भक्तांबद्दल सांगतात. आणि भक्त तसाच असला पाहिजे, देहावर उदास. भक्त 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 जर सांगितले ना तर हजारोच्या संख्येनं भक्त सांगता येतील, पण देहावर उदास भक्त भगवंतावर किती विश्वास ठेवतो लक्षपूर्वक ऐका. भागवतामध्ये गोड चिंतन आलेले, तुम्ही मागे कथेमध्ये ऐकलं असेल नाही का? भक्त प्रल्हादाचं चरित्र. देहावर उदास भक्तांबद्दल बोलायलो मी. ध्रुवाच्या जीवनामध्ये किती मोठं संकट आले, तर दुसऱ्यांचं जाऊ द्या, हो परक्यांचं जाऊ द्या, स्वतःच्या बापानच परीक्षा घेतली ना. किती परीक्षा घेतली कथा बघ, तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात मला जास्त वेळ घालवायचा नाही. फक्त शॉर्टकट तुम्हाला पटवण्यासाठी सांगेल. हिरण्यकश्यपू, त्याची पत्नी होती कायाधू. हिरण्यकश्यपू सुद्धा भगवंताचा भक्तच होता, पण एवढं भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि भगवंताकडनं मागणी मागून घेतली, मी कोणाकडनं मारायला नको, दिवसा नको, रात्री नको, घरात नाही, अंगणात नाही, शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, कोणाकडनं मारायला नाही पाहिजे, स्त्री नाही, पुरुष नाही. 12 महिन्यात मला मरण नको आहे. मागणी मागितल्याच्या नंतर वाटलं की आता आपल्याला मारणार कोणीच नाही, एवढं थैमान गाजवलं का देवादी देवांना त्रास द्यायला लागला, मंदिर तोडायला लागला. भगवंत सहन करतो, पण जेव्हा मनात येतं ना, मग त्याच्या मनाच्या विरोधात कोणताच घडू देत नाही तो. आणि खरं तर झाडाची पान जरी हालत असेल तरी त्याच्या सत्तेच्या विरोधात हालत नाही, कारण तो सांगतो ना, म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले तो जगाशी. त्याच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही. वृक्षाचे पान हल्ले ज्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही, तर भूतलावर जे पण घडेल त्याच्या मनाच्या विरोधात नाही घडत, नाही का? महाराजांनी प्रमाण घेतलं. मला एक दृष्टांत आठवला, सांगावं वाटतं मला. नवरा बायको राहत होते, 3 मुली होत्या, 3 मुलींचं लग्न करून टाकलं. लग्न झाल्याच्या नंतर अधिक मासचा महिना आला. अधिक मासचा महिना आल्याच्या नंतर सासूबाईनं परीक्षा घ्यायचं ठरवलं. जावाई ती नाही, आपल्याला मुलगा नाही, पण दान करायचं कोणाला? इष्टेट दान करायचं कोणाला? मग अधिक मास मध्ये मोठा जावाई बोलाय, मोठा जवाई म्हणा, दारमाज विहीर होती, विहीर उडी मार दिनी जवाईन समोर. जवाईनी बी सासूर वाचाडांसाठी येर उडी मार दिनी, सासूर वाचाडीन बाहेर काढी. जवाई बापू अधिक मास मागून 5 ग्रॅम अंगठी लेस होईल, पण मना जवाईना म्हणा, मग इथला जीव शेमाल मरू दिन नाही, वाचाडली ना म्हणे. नुसता कपडाच काय करू, जवाई डायरेक्ट 2 व्हीलर गाडी दिली. जवाई म्हणे बराच फायदा होई घ्या, मोटरसायकल भेटी घे, नुसतं सासूर वाचाडा.
2 नंबर न जवाई बोलावा. सासूल विश्वास जिंक नव्हता जवाईश ना. 2 नंबर न जवाई बोलावा. त्या जवाईली बी दारमा येऊन टाइमला सासून येर उडी मारते. दारमाजी येर होते ना. जवाई बी कुदी पण ना 2 नंबर ना सासूल वाचाड. सेकंड गाडी लिहिली. या जवाईमुळे बी जीव वाचना पण ती वापरेल गाडी लिहिली. मग तिसरा जवाई परीक्षा. तिसरा जवाई होणार. तिसरा जवाई समोर येर मान टाका सासून. जवाई विचार करत पहिला नवी गाडी दुसरा सेकंड गाडी आपले का सायकल भेटी त्यापेक्षा मर जाई बरं जवाई सासून मरी जाऊ दे ना. सासराने डायरेक्ट 2 बिघा वावर नावर कर देणं कट्टा मिटा देणं म्हणून. ज्यानी सत्ता आहे त्याने सत्ता नाही चालू देणी का मासवस. विठ्ठल 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 भगवंता खेळ करणं कसं त्याच्या हातात आहे. आता हिरण्यकश्यप सगळे मंदिर पाडत होता. भगवंताची मंदिर पूजा अर्चना बंद केलेली. म्हणले देव मीच आहे म्हणाला. आता स्वतःची पूजा करून घेत होता. मंदिर स्वतःची बांधत होता. महाराज एवढं पाप केलं पण माझ्या जगाच्या मालकाला खेळ करायचा आहे म्हणून कयादीला दिवस गेले. कयादूला दिवस कसे गेले ते तुम्हाला माहिती आहे. जेव्हा हिरण्यकश्यप भगवंताचं नाव घेत नाही. सगळ्या लोकांना म्हणतो जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर जिवंत ठेवत नाही. म्हणले नामचिंतन करायचं असेल माझं करा. स्वतःचं नामचिंतन करायला तो देवाचं नावच घेऊ देत नाही. मग एके दिवशी शिकारीसाठी गेला. फिरून आल्याच्या नंतर बायकोनं विचारलं काय धुणं तुमचं फिरून यायचं काय कारण आहे. म्हणले काय नाही मी जात होतो शिकारीसाठी पण तिकडे की नाही नारायण मंत्राचा जप एक पक्षी करत होता आणि मला ते सण नाही झालं. बायकोनं संधी साधली. म्हणे काय नाव. म्हणे नारायण नारायण म्हण राहतात म्हणे. आणि काय बोलणार म्हणे नारायण. पूर्ण त्याच्याकडनं मंत्र जप करून घेतला आणि मंत्र जप करून घेतल्याच्या नंतर संधी साधली. त्या दिवसाची दिवस गेल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन झालेलं आहे. आणि कयादून असं पण नारद महर्षीच्या सोबत थोडासा वास लागला म्हणून कयादूला दिवस गेल्याच्या नंतर इथं पण सांगेल दिवस गेल्याच्या नंतर माणसानं महिला माता तुम्हाला सांगतो बरं का. मी मागे कीर्तनात बोलून गेलो असेल तुमच्यावर सगळा खेळ आहे. तुमचे संस्कार चांगले असले म्हणजे तुमचे चांगलेच असतात संस्कार. पण लेकरांवर संस्कार चांगले टाकायचे असतील तर आपल्याला दिवस गेल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये विचार सुद्धा चांगले असले पाहिजे. बरोबर आहे की नाही. चांगले विचार जर असले तर येणारी संतती खूप चांगली जन्माला येते. तुमच्यावर आहे मायावर. तुम्ही असा विचार नका करत भोरविकरण महाराज असं बोली घ्या का. अजिबात म्हणले लावण नाही. तुम्ही बसेल जिथल्या बी बहिणी आहेत ना म्हणे बहिणी आहेत बसेल म्हणे मायाशी. अजिबात मनाला लावून घेऊ नका. आपल्यावर पोरं घडतात आपल्या संस्कारांवर बरं का. थोडक्यात सांगू का आपला संस्कार काय होतात मी प्रत्येक कीर्तनमा सांगस आणि आपल्याला बी सांगू असं वाट राही ना मला. बापूसाहेब किशोरदा सांग देऊ ना तुमले आको असं वाटत बाबा का किडा पाडी ते दाख मात्र राहतं म्हणा कीर्तन राही नका. मी किडा नाही पाडत हो मायच्यान कधी तुम्ही म्हणले लायलेतच तसं. ते मन पैराणं म्हणजे मग तण उगसच थोडंफार दाबत राहत त्याला. मन माने राहते तुम्ही लायलेत असते का घाबरू नका. हिंमतच सोडतच त्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल